तू पहिले मास्क लाव बघू दादा, मगच आत ये. टेबलावर तपासायचं म्हणून झोपलेली नऊवारीतली हडकुळी काळी सावळी सुरकुतलेली आजीबाई दारातून आत येणाऱ्या तिच्या पोरावर जोरात ओरडली. मग 50शीतला तो दादा जरा वरमून माझी नजर चोरत तोंडावर मास्क चढवत तपासणीसाठी झोपलेल्या आपल्या आईच्या डोक्याकडल्या बाजूला हाताची घडी घालून जमिनीकडे बघत उभा राहिला. म्हातारी दोन्ही बुबुळं वर करून त्याच्याकडे बघत होती. मग तिनं माझ्यावर नजर रोखली. जणू काही म्हणत होती, तपासा की, उभे काय नुसते. बोला, काय होतंय? मी आजीकडे बघत विचारलं. नुसतं कंबर दुखती बघा, मायंदाळ. आजी मास्क जरा खाली घेत म्हटली. मी कमरेमुळे पायात देखील त्रास होतो म्हणून आधी पाय तपासायला लागलो. नुसती कंबर तपासा तुम्ही, उगा वाढवू नका खर्चाची कामं, आजी एकदम वास्कन म्हणाली. मला राग आला होता, पण रोजच वेगवेगळे अनुभव येत असतात म्हणून गप्प बसलो. आजी, किती वेळ पण तपासलं तरी फी तेवढीच असते. मी वातावरण हलकं करायला मुलाकडे बघत म्हणालो. तो कसनूसं हसला असावा. मास्क काढच्या डोळ्यांमध्ये तसं वाटलं. तसं तर तसं, मग मान बी तपसा, आजी तिरकसपणे म्हणाली. मग उठून बसून तपासू म्हटलं. मी तोवर बाजूला सरकून थांबलो. आजीला उठताना जरा त्रास होत असावा. धर की पोरी जरा, दिसतंय ना व डोळ्याला. आता बाजूला उभ्या असलेल्या सिस्टरकडे तोफ फिरली होती. ती पटकन मदतीला पळाली. तिकडं नीट बारीला बसवून आलाय ना व? बसलेल्या आजीनी दादाला विचारलं. त्यानं व्हय म्हणून मान हलवली. तपासून झाल्यावर मी केबिनमध्ये आलो. सिस्टरला एक्सरेसाठी सूचना दिल्या. मला नका तसलं एक्सरा फिक्सरा, उगा पैसे घालवायचे धंदे, आजीचा आवाज कानावर आला. माझं डोकं आता सरकलं होतं. सिस्टर आत आली. मी काही न बोलता गोळ्यांची चिठ्ठी लिहून तिच्या हातात दिली. जाऊ दे त्यांना, ह्या गोळ्या घ्या म्हणावं. आता आपण तरी काय सांगणार ना अजून, मी म्हणालो. 2-1 तासांनी मी केबिनच्या खिडकीतून रोडवर पाहिलं. तीच आजी जुनाट मोटरसायकलवर त्या मुलाच्या मागं बसत होती. मुलाने आई बसल्यावर किक मारली आणि ते दोघं गेले. काय ग, ती आजीबाई अजून इथंच होती? मी सिस्टरला आत बोलवून विचारलं. सर सांगणारच होते तुम्हाला. ती इथंच बाहेर बसून होती. मुलगा गेला होता, आत्ता आलाय घ्यायला, असं म्हणून ती जमिनीकडं बघत राहिली. काय झालं? काहीतरी जाणवून मी म्हणालो. भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली, सर, मला तिने एक मोबाईल नंबर दिला आणि माझ्या मोबाईलवरून एक फोन लावून दे म्हणाली. मग मी दिला लावून. मग ती बोलली तिकडं काहीतरी प्रेमाने, धीर देत. फोन झाल्यावर मी जरा बिचकतच तिला विचारलं, कोण होतं म्हणून. म्हातारीने पदराने डोळे पुसले आणि घसा खाकरून म्हणाली, सून आहे, कॅन्सरचा रोग झालाय, आज सलाईनमधनं औषध सोडणार आहेत. परत डोळे पुसत दोन्ही हात आकाशात पाहून जोडत आजी म्हणाली, सिस्टर. ओह, मी म्हणालो. सर, आजीबाई का नको म्हणत होती माहिती का एक्सरे वगैरे? सिस्टर म्हणाली. का? मी विचारलं. मघाशी जाताना तिनं कनवटीला लावलेल्या 500च्या 2 चुरगळलेल्या नोटा त्या मुलाच्या हातात कोंबल्या होत्या आणि म्हणाली होती, माझं राहून दे दादा, हे ठेव, तिला कमी नको पडायला दवा पाण्याला. सर, इथं अशी ती वागत होती, पण मगापासून नुसते पदराने डोळे पुसत बसली होती बघा.
सिस्टर दारातून बाहेर गेली. आयुष्य रोज काही काही शिकवत असतं. आपले डोळे कान उघडे ठेवावे लागतात. जाणीवा जाग्या ठेवाव्या लागतात. जग कितीही पुढं जाऊ दे, खरं खुरं रसरशीत जीवनानुभव घ्यायचे असतील, आयुष्य समृद्ध करायचं असेल तर माणसं पाहायला वाचायला शिकणं, त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणं आणि त्यातून काही बोध घेऊन आपल्या आयुष्याची वाटचाल करणं हेच खरं जगणं.